लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट न मिळता फक्त हातामध्ये नारळ मिळालं असा एकमेव नेता कोण असेल तर माननीय छगनजी भुजबळ. छगन भुजबळ साहेब म्हणतात की मनोज जरांगेमुळं मला तिकीट नाकारल्या गेलं असावं, कारण अमित शहांनी जी महायुतीची बैठक घेतली होती त्या लोकसभेच्या बैठकीमध्ये मला तिकीट मिळणार हे घोषित झालं होतं आणि खरं तर मला निवडणूक लढायची नव्हती, पण पक्षानं जबाबदारी देणार आहे म्हणून मी ती निवडणूक लढणार होतो. पण नंतर मला असं वाटतंय की मनोज जरांगे यांनी मला तिकीट मिळू नये असा प्रयत्न केला असावा, जेणेकरून जर मला तिकीट मिळालं तर महाराष्ट्रातल्या इतर जागेवर मराठा समाजाच्या मतदानाचा बहिष्कार होईल किंवा मराठा समाजाचं मतदान भाजपला होणार नाही, म्हणून मला तिकीट दिलं नसावं. भुजबळ साहेब, म्हणजे तुम्ही तर मान्य करता ना की मनोज जरांगे पाटील एक खेड्यात राहणारा साधा माणूस जर तुमच्या अमित शहाला सांगू शकत असेल किंवा मनोज जरांगेंच्या नुसत्या इशाऱ्यावर जर तुम्हाला तिकीट मिळत नसेल तर तुम्ही मनोज जरांगेच्या पाठीमागची ताकद ओळखा. राहिला प्रश्न तुमच्या उमेदवारीचा, तर मनोज जरांगे पाटील कदापि शक्य मानणार नाहीत की तुम्हाला उमेदवारी मिळू नये, कारण महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा बांधव आणि प्रत्येक सामान्य माणूस वाट बघत होता की छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी, कारण उमेदवारी तुम्हाला नाही मिळाली यात आम्हाला दुःख झालेलं आहे. तुम्हाला उमेदवारी मिळून तुमच्या अंगावर गुलाल कसाच पडतो हे आम्हाला बघायचं होतं, ते आम्हाला बघायला मिळालं नाही, याची आम्हाला खंत आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या फडणवीसांच्या हातातली प्यादी न बनता भुजबळ साहेब, तुम्ही बहुजन विचाराचे माणसं असताल, त्या विचारावर चला, जातीपात न करता. जर कुणी आरक्षण मागत असेल तर तो त्या आरक्षणाचा लाभार्थी आहे का मागतोय याचा विचार करावा. आतापर्यंत तुम्ही त्या फडणवीसांचं ऐकून सगळं काही मांडलंय, आता तरी समजूतदारपणा घ्यावा.